मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आता जुन्नर तालुक्यातील नेतवड गावामध्ये आहे आणि नेतवड मधील माळवाडी हे जे गाव आहे, छोटीशी वाडी आहे, या वाडीमध्ये मी आहे. आणि आज वीराचा पाडवा आहे आणि धुलिवंदनच्या दिवशी हा वीराचा पाडवा असतो. खर तर वीराचा पाडवा म्हणजे नक्की काय, तर आपल्या बरोबर या ठिकाणी एक आजोबा आहेत. बाबा, नक्की काय बरं ही परंपरा आहे, ही वीराचा पाडवा म्हणजे काय? ही जी परंपरा आहे, तर ही माळवाडी पहिली म्हणजे तिथं गाव हा विशेष नव्हता. तिथे एक अशी जाळी होती मोठी, इकडे बघा. आणि त्या जाळीमध्ये एक म्हणजे साधू रूपाने ते बसलेले होते तिथं. मग अशी जुनी परंपरा आहे. तर ती साधू रूपाने असल्यानंतर काय आलं का, बटवाल आडनावाची जी मंडळी होती त्यांना पुत्र प्रधान म्हणजे असे मुलं होत नव्हती, मुलगा होत नव्हता, अशी काहीतरी जुनी परंपरा आहे ती. आणि त्याच्यानंतर काय झालं का, ते त्या देवाला भाजल्यानंतर त्यांना ते पुत्र प्राप्त झाली, म्हणजे त्यांचा वंश वाढला. थोडक्यात नवस म्हणावं लागेल. हा, नवस त्याचं काय असेल ते, पण तो विषय असा त्यांचा वाढत गेला. तिथून पुढे ती परंपरा चालू झाली. आणि हे जे मंदिर आहे किंवा हे देवस्थान आहे, हे आतमध्ये नाही, हे पायरी बसले तिथं चौथारा आहे ना, चौथाऱ्याच्या समोर तिथं त्याच्या आतमध्ये मंदिर म्हणून नाही, फक्त मंदिर बांधलंय. ते मंदिर कशाचं आहे? पायरीचा राजा म्हणूनच मंदिर आहे ते. कशाचं? पायरीचा राजा. पायरीचा राजा, हो. आणि त्याची ती परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आपण गावागावांमध्ये पाहतो तसं. आमच्या परिसरात, आपल्या पिंपळवंडी गावात देखील आहे, परंतु यावर्षी त्यांनी काही कारणास्तव कॅन्सल केलेलं आहे, रद्द केलेलं आहे. साधारण किती लोक असतात बरे, भाविक असतात? नाही, तसं आता आमच्या इकडे कमीत कमी 100-500 लोक असतातच, म्हणजे असे वीर. आणि बाकीचे समाज मुंबई पुण्यावरून जी मंडळी असतात बाहेरची, या आवर्जून ह्या दिवशी इकडे येणारच. ह्या दिवशी वीर म्हणजे नक्की काय? आता वीर म्हणजे एक आमच्याकडे तो देवच आहे वीर म्हणून. त्याचं परफेक्ट उत्तर नाही सांगते. लहान मुलाला आता इथं सजवण्याचं काम चालू आहे. खरं तर त्याला चाफ्याची फुलं वगैरे लावलेली आणि गंध वगैरे लावलेला देखील आहे. म्हणजे थोडक्यात त्याला सजवण्याचं काम चालू आहे. म्हणजे हाच वीर का? हाच वीर. हा. मग आता याच्या हातामध्ये झेंडा पण द्यायचा का? हो, हा झेंडा राहणार. त्याच्यामध्ये आमचा तो वीर, एक खोबऱ्याची वाटी असते, त्याच्यामध्ये गुलाल टाकला जातो. आणि त्या गुलालाच्या नंतर तो वीराचा तो देव म्हणतात तो ठेवायचा आणि तो रुमालामध्ये फिट बांधायचा. आणि ह्या काठी बरोबर एका हातात काठी आणि एका हातामध्ये तो देव असतो, तो वीर. पताका, ही पताका आणि तो वीर. नाही, राहू द्या, माझ्या हातात नाही, कारण चप्पल बूट आहे ना पाय. तर अशा प्रकारची ही या ठिकाणची यात्रा आहे. यात्राच म्हणावं लागेल ना, यात्रा. आणि खरं तर नैवेद्य वगैरे केला जातो का? नैवेद्य असायचा आमच्या आजच्या दिवसाला, घरोघरी पोळ्या असायच्या. आणि ह्या 5-5, 6-6, 10-10 पोळ्या या गावामध्ये आम्ही अख्खं जेवणच पोळ्याचं असायचं. सकाळचं एकदा कीर्तन झालं का सगळ्यांना पोळीचं जेवण. म्हणजे आमच्या पांडुरंगाची स्थापना ह्या दिवशी झाली, लक्षात घ्या. आणि त्याचा वाढदिवस म्हणून आम्ही तो आतापर्यंत साजरा करत आलो. आता मला सांगा, लहान मुलांना सजवलं जातं, मग याच्यामध्ये ज्येष्ठ मंडळी पण असतात का वीर म्हणून? आता काय होतं, ज्याच्याकडे लहान मुलं नाहीत ते ज्येष्ठच राहणार ना. ज्याच्याकडे जे लहान मुलं असतात ते कसं असतात, थोडक्यात नवस आहे नाही का? हा, तो नवस आहे. आणि ते निष्कलंकित, थोडक्यात म्हणायचं. वीर म्हणजे हे निष्कलंकित, देवाचं स्वरूप त्या लहान मुलांमध्ये. बरोबर. म्हणून ते लहान मुलांना काढलं जायचं. अशी परंपरा. तर अशी ही या ठिकाणची यात्रा आहे. आपण गावागावात फिरत असतो, गावगावची वेगवेगळी संस्कृती जाणून घेत असतो. तसं आज या नेतवड मध्ये मी आलोय आणि या नेतवड गावातील माळवाडी म्हणून एक छोटीशी वाडी आहे आणि या ठिकाणी ही आजची यात्रा आहे.